22 सप्टेंबर 2025 पासून नवरात्री व घटस्थापनेला सुरुवात होत आहे। बऱ्याच घरामध्ये घटाची स्थापना होते, अखंड दिवा चालू ठेवतात 9 दिवस। तसेच बऱ्याच सेवा दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात। पण जर ज्यांना कोणाला हे शक्य होत नसेल, कोणाच्या घरामध्ये जर घट बसत नसेल किंवा अखंड दिवा ठेवत नसतील किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं शक्य होत नसेल, तर अशा व्यक्तींनी काय करावा, नवरात्रीच्या 9 दिवसात एका मंत्राचा जप करायचा आहे, बाकी काहीच करायची गरज नाही। म्हणजे तुम्हाला शक्य होत नसेल दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं, तर तुम्ही एका मंत्राचा जप नक्की करा। प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक तर नक्कीच असतो, तर आपल्याला देवघरापाशी बसायचं आहे। सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही ही सेवा नक्की करा। तर देवघरासमोर बसून आपल्याला एक मंत्राचा जप करायचा। तर तो मंत्र कोणता आहे, तर तो मंत्र असा आहे, ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिव धात्री स्वाहा स्वाधा नमस्तुते। या मंत्राचा जप दररोज 9 दिवस आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी 108 वेळा म्हणायचा आहे। म्हणजे एक माळ या मंत्राची करायची आहे। दुर्गा देवीचा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला मिळेल। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।